नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, आता वाजलेले आहेत 4 आणि 4 वाजताना चहा प्रेमींना चहाची आठवण येते. तशी मीही दिवसातून 2 कप चहा घेते. मंडळी, चहा आता खरंच आरोग्यासाठी चांगला नाहीये, सगळ्यांना माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण काय होतं, लहानपणापासून लागलेली सवय आहे ती काही जात नाही. मधल्या काळामध्ये मी चहा सोडण्याचा भरपूर प्रयत्न केला, सोडला देखील चहा. पण काय होतं, शेवटी लागलेली एवढ्या वर्षाची सवय आहे तर घुमून फिरून चहाची आठवण येते. तर आता गूळ आणि साखर आपण एक्स्ट्राची कोणीच खात नाही, आरोग्यदृष्ट्या कोणासाठीच चांगली नाहीये. मला काही शुगर वगैरे नाहीये, पण ज्यांना शुगर आहे त्यांचे ते प्रॉब्लेमच आहेत. आणि होऊ नये म्हणून जर आपण अगोदरच प्रिकॉशन घेत असेल तर आपल्याला चहाही सुटत नसेल, आपल्याला चहाही सुटत नसेल तर आपण रिप्लेस करू शकतो स्टिवियानी. तर स्टिविया शुगरचे मी बरेच 2-3 प्रकारचे स्टिविया जे आहेत मार्केटमध्ये त्यांचे मी चहा घेऊन बघितलेले आहे, गोळीच्या स्वरूपामध्ये, पावडरच्या स्वरूपामध्ये. तर ते ना कडवट चहा लागतो, असं मी स्वतः म्हणजे घेतलेले आहे म्हणून सांगते त्या शुगरचा चहा. तर मला नेहमी वाटायचं की चहा तर काही आपला सुटत नाही, गुळ आणि साखर आपल्याला वापरायची नाही. आणि आपण जे वापरतो त्या स्टिवियाचं थोडीशी कडवट चव येते. पण कसं असतं ना, ज्याला ज्याची आवड असते त्याची शोधा मोहीम काही थांबत नसते. आणि तसं मी माझ्या शोधा मोहीम मधून तुम्हाला सांगते, शोधून शोधून मला एक स्टिविया भेटलेली आहे, ती कंपनी तुम्हाला दाखवणार आहे. आणि खरंच सांगते, त्या स्टिविया पावडरचा चहा अजिबात कडवट लागत नाही, फक्त त्याची पद्धत आहे बनवण्याची. तर ती इथे मी आज दाखवणारच आहे. तर जे चहाप्रेमी असेल, ज्यांना साखर आणि गुळाचा चहा घ्यायचा नसेल तर ही स्टिविया खरंच वापरून बघा. तुम्हाला कंपनी दाखवणार आहे, स्टिविया किती वापरायचे आहे ते दाखवणार आहे, क्वांटिटी क्वालिटी सगळं तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर चहाचं समाधान होतं, गोडाचं समाधान होतं, आपण गोड चहा प्यायलो ह्याचंही समाधान होतं. आणि चहाला खरंच, चहा जे प्रेमी आहेत त्यांना चहाची चव चांगली समजते, की चहा, कडक चहा कसा किंवा चहा प्यायल्यानंतर काय वाटतं हे तेच सांगू शकतात. तर मंडळी, हा चहा प्यायल्यानंतर अजिबात तुम्हाला वाटणार नाही की ह्याच्यामध्ये गूळ किंवा साखर वापरलेली नाहीये. नवीन माणसाला दिलं तर त्या माणसाला चहा ओळखायला सुद्धा येणार नाही, एवढं छान आहे. स्टिविया पावडर आहे तर ती शोधून शोधून मिळालेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. तर चला, चहा बनवण्यासाठी पातेलं घेतलेलं आहे, एक मिडियम साईजचा कप आहे. ऍक्च्युअली माझा कप मोठा आहे, मी दाखवते. हे बघा, माझा चहा घ्यायचा कप तर हा आहे, पण घाबरू नका. चहा मी छोट्या कपामध्ये घेतो तेवढाच घेते. चहा अगदी एवढाच असतो माझा, पण थंड होतो, सुटसुटीत पिता येतो, म्हणून मी ह्या मोठ्या कपाचा वापर करते. ऍक्च्युअली कॉफीचा कप आहे, कॉफी आपण थोडीशी जास्त घेतो, पण मी चहा सुद्धा याच्यातच घेते. पण मापाला इथे तुम्हाला दाखवते मी, की आपल्याला अगदी फार जास्त नाही का कडक दुधाचाच प्युअर चहा बनवायचा आहे असा मी चहा करत नाहीये. तर बघा, अर्धा कप मी फक्त घेते पाणी, अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे. एक टीस्पून मी टाकणार आहे चहा पावडर. अगदी थोडीशी, खूपच कडक चहा घ्यायची आपली सवय असेल तर. तर मला बऱ्यापैकी कडकच चहा आवडतो. तर हे बघा मंडळी, इथे बघा 0 कॅलरीजचे शुगर पावडर आहे आपली ही. तर हे बघा, हा अख्खा डबा आहे, हा मी फोडलेला नाही. हा बघा, हे बुक केल्यानंतर एका वेळेला मी 3 हे बुक करते. हे बघा, तर ऑलरेडी एक संपलेला आहे, एक पूर्ण भरलेला आहे आणि आता हा सध्या मी वापरायला काढलेला आहे. तर हे बघा, एकदम दाणेदार आपले हे साखरेसारखे अगदी बारीक हे आहे, पांढरा शुभ्र. तर आता ही वापरायची कशी, तर ही मी इथे दाखवणार आहे. तर ह्या पद्धतीची ही आपली स्टिविया पावडर आहे. कंपनी, नाव, डबा तुम्ही इथे बघितलेला आहे बघा. तर चहा आपला उकळलेला आहे. ह्या चहामध्ये इथे मी आलं घातलेलं नाही, उन्हाळा आहे, आवडत असेल तर तुम्ही आलं जरूर घाला, पण मी उन्हाळ्याचं आलं थोडंसं कमी वापरते, कधी कधी घेते, कधी कधी नाही घेत. तर हे बघा, अर्धा कप पाणी, अर्धा कप मी इथे घेतलेलं आहे साय काढलेलं दूध. तुम्हाला प्युअर दुधाचा चहा आवडत असेल तर तसाही करू शकता, पण मी इथे
इक्वल प्रमाणामध्ये पाणी आणि इक्वल प्रमाणामध्ये दूध असा माझा चहा असतो. एकदम कडक चहा होतो हा, पण ह्याच्यापेक्षा अगदी दुधाचा चहा पिणारे पण आहेत, पण मी त्यातल्या त्यात असं दूध टाकलेलं आहे. चहाला छान उकळी द्यायची आहे. आपण साखर किंवा गूळ मात्र चहा उकळताना घालत असतो. कोणी दूध घातल्यानंतर घालतात, कोणी दूध घालण्याच्या आधी घालतं. प्रत्येकाचा चहा बनवण्याची पद्धत वेगळी आहे. स्टिविया शुगर आपल्याला गॅस चालू असताना वापरायचा नाही. इथे त्याच गोष्टीची काळजी घ्यायची आहे. चहा संपूर्ण तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, अगदी चहा पावडर टाकून, दूध टाकून, आलं वगैरे जे काय तुम्हाला मसाले घालायचे ते घालून आणि चहा छान उकळू द्यायचा आहे. आणि चहा आपला तयार झाल्याच्या नंतर आपल्याला स्टिवियाचा वापर करायचा आहे. तर मी स्टिविया पावडर ही कशी वापरते तेही इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर आता चहा आपला इथे खळखळून उकळलेला आहे आणि ऑलरेडी सगळं साहित्य घेतलेलं आहे खाली चहा गाळण्यासाठी. तर बघा, ह्या कपाने आपण अर्धा कप पाणी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. पण चहा घ्यायचा कप माझा हा आहे, कारण ह्याच्यामध्ये चहा थोडा जरी असेल तरी पण तो छान गार होतो आणि मला मोठ्या कपामध्ये चहा प्यायला आवडतो, चहा कमी असेल तरी. तर बघा, आता इथे मी चहा उकळलेला आहे. गॅस मी बंद करते. तर इथे चहाचा कलर तुम्ही बघू शकता. एकदम मस्त आपला प्युअर चहा इथे तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला स्टिविया शुगर कशी वापरायची आहे. चहा इथे तयार झालेला आहे. तर एकदम छान मंडळी हा चहा लागतो. अजिबात गोडाचं क्रेविंग तुमचं असं वाटणार नाही की तुम्ही काहीतरी दुसरं पिताय म्हणून. म्हणजे आपण नाही का गूळ साखरेच्या व्यतिरिक्त काही इमॅजिन करू शकत नाही चहामध्ये. तर हे स्टिविया शुगरचा चहा खरंच छान लागतो मंडळी. एक ग्लास पाणी प्यायलेली आहे. उन्हाळा खूप आहे आणि पाण्याचं प्रमाण आपलं कमी झालं तर बॉडी आपली डिहायड्रेट होऊ शकते, म्हणून पाण्याचं प्रमाण चांगलं सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. तर बघा, उन्हाळा असून जीव पाणी पाणी करतो तरी सुद्धा चहा प्रेमी चहा पितात. ह्यालाच म्हणतात चहाचं प्रेम. तर बघा, चहा खरंच छान झालेला आहे. जो चहा घेतो त्याला चहाची चव माहितीये. चहा घट्ट झाला की पातळ झाला ते सुद्धा समजतं, पण ज्याला चहाची चव माहित नाहीये ते नाही सांगू शकत. माझ्या लेकीला अजिबात चहाची चव माहिती नाहीये. ती म्हणते, मम्मी तुम्हाला वासावरून कसं काय आनंद होऊ शकतो. तर हे शेवटी आवडीचा हे असतो, प्रकार असतो. त्याला मंडळी ह्या पद्धतीने नक्की चहा करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतरांना, आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया असंच एका छानसं रेसिपीवर. तोपर्यंत बाय.